श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे जिथून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या मागे येऊ शकते। तुमचं स्वतःचं घर असू द्या किंवा रेंटचं भाड्याचं घर असू द्या। बरेच जण म्हणतात की हे उपाय जे आहेत ते आपण भाड्याच्या घरामध्ये करू शकतो का, रेंटच्या घरामध्ये करू शकतो का? तर बघा, तुमचं स्वतःचं असू द्या किंवा रेंटचं असू द्या, तुम्ही त्या घरामध्ये राहताय म्हणजे त्या वास्तूमध्ये राहताय आणि तुमची तिथे ओरा किंवा तिथे आपण झोपणं, खाणं, घरामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे आपली तिथे एक एनर्जी असते। म्हणून मग घर जरी भाड्याचं असलं तर आपण त्याच्या बदल्यात पैसे देतो आणि आपलं संपूर्ण कुटुंब तिथे राहतं। मग आपलं कुटुंब तिथे राहतं म्हणल्यावर ते आपलं घर झालं, ती आपली वास्तू झाली। मग त्या आपल्या वास्तूमध्ये, त्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती दूर होऊन आपल्या घरामध्ये जे काही कलह, भांडणं, वादविवाद, आजारपण असेल ते दूर होऊन घरामध्ये सुख शांती राहावी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहावा, यासाठी आपण सगळ्यांनी हा जो उपाय आहे तो आवर्जून आपल्या घरामध्ये करायला हवा। हा उपाय मी स्वतः पर्सनली केला आहे, पण असं चैत्र महिनाच म्हणून नाही, पण हा मराठी नवीन वर्षाचा पहिला महिना चैत्र महिना आहे। या अगोदर तुम्ही हा उपाय केला नसेल तर या महिन्यासारखा किंवा या दिवसांसारखे दुसरे दिवस नाही हा उपाय करण्यासाठी अतिशय प्रभावशाली। चैत्र महिना हा देवीची उपासना करण्यासाठी, देवीची सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा हा महिना आहे। आणि आता तर चैत्र नवरात्री सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही हा जो उपाय सुरू केला तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। घरामध्ये पैसा टिकत आहे, पैसा येत आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर धनप्राप्तीचे मार्ग खुले होत नसतील, बघा तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, तुम्हाला खूप माहिती आहे, तुम्ही एखादं काम खूप चांगलं करता, पण तुम्हाला जर संधीच मिळाली नाही तर तुमच्या त्या नॉलेजचा उपयोग काय? त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काय आहे की नवनवीन संधी मिळणं, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं संधी मिळाली त्यावर काम केलं की त्याला नशिबाची साथ मिळावी। म्हणजे काय की आपण जे काम करतोय त्या कामाचा योग्य तो मोबदला मिळावा, तरच आपल्या कामाचं जे आहे ते चीज होतं। नाही तर बघा, कष्ट करताय, काम करताय आणि तुम्हाला त्याचा योग्य तो मोबदलाच मिळत नाहीये, नशिबाची साथच मिळत नाहीये, मग अशा कष्टाला काहीही अर्थ नाही। हा उपाय जो आहे तो तुमच्या घरामध्ये एकात्मता, घरातील भांडणं वगैरे दूर करणं, लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसा जो येणार आहे तो स्थिर ठेवणं हे सुद्धा करेल। आणि सर्वात महत्त्वाचं, निगेटिव्हिटी, जागेमध्ये काही दोष असतील, अखंड लक्ष्मी प्राप्ती, माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी म्हणजे नवनवीन संधी तुमच्याकडे आकर्षित होतील आणि त्यावर काम केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये यश सुद्धा मिळेल। सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता। सकाळी 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते असं म्हटलं जातं। त्यामुळे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी या वेळामध्ये तुम्ही जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम। पण तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुम्ही संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते त्या वेळेला, दिवे लागण्याच्या वेळेला 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये हा उपाय केला तरीही चालेल, काही हरकत नाही। फक्त पिरियड्स असतील, सुतक असेल तर त्यामध्ये हा उपाय करू नका। सगळ्यात पहिलं काय की आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये उघडं ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात येते, आपल्या दारापाशी येते असं म्हटलं जातं। आणि दार उघडं असेल तर त्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि त्या स्थिर सुद्धा राहतील जर रोज आपण या वेळेमध्ये दार उघडं ठेवलं। आता फक्त दार उघडं ठेवून उपयोग नाही, तर या वेळेमध्ये सकाळची वेळ असेल तर या वेळेमध्ये सडा काढून आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून, दरवाजा असेल दरवाजाच्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला तुम्ही स्वस्तिक काढू शकता, दरवाजामध्ये अगरबत्ती लावू शकता। हे आवर्जून सकाळच्या वेळेस करायचं आहे। आणि संध्याकाळची जी वेळ असेल त्यावेळेला दार उघडं ठेवायचं, आपला उंबरठा जो आहे उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं, दारामध्ये अगरबत्ती लावायची आहे। हळदीचं लेपन वगैरे, रांगोळी वगैरे ह्या गोष्टी आपण सकाळीच केलेल्या आहेत। आणि आता जो दिवा आपल्याला लावायचा आहे तो कशा प्रकारे लावायचा आहे, तर जी मातीची पंती असते तर मातीची पंती घ्यायची आहे। त्याच्यामध्ये तुम्ही देवासाठी जे कोणतं तेल वापरता तुमच्या देवपूजेसाठी तुम्ही ते तेल त्याच्यामध्ये टाका। जी लांब वात असते तर त्या 2 वाती एकत्र करा, त्या हातावर आपल्या अशा गुंडळा करायच्या, 2 वातीची एक वात करायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची।
आणि ह्या दिव्यामध्ये म्हणजे जे तेल आणि वात लावलं आहे त्याच्यामध्ये जो आपला भीमसेनी कापूर असतो तो अगदी थोडासा तुकडा घ्यायचा, तो क्रश करायचा म्हणजे बोटावर दाबायचा, त्याचा जो चुरा होईल तो थोडासा चुरा त्याच्यामध्ये टाकायचा आणि 2 लवंगा समोर फूल असलेल्या ज्या 2 लवंगा आहेत त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि हा दिवा जो आहे तो मुख्य प्रवेशद्वाराला जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे। लक्षात आलं? आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर हा जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे, जर तुम्ही एकच लावणार असाल तर। आणि जर 2 दिवे लावणार असाल तर दोन्ही दिवे उंबरठ्याच्या बाहेर सेम अशा पद्धतीने तयार करायचे आणि लावायचे। सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा शक्य असेल तर, नाहीतर फक्त संध्याकाळी लावलं तरीही चालेल। आता तुम्ही सकाळी दिवे लावले तर त्यातील तेल जे आहे ते संपून राहील आणि कापूर पण जो आहे तो उडून जाईल, मग त्याच्यामध्ये राहतील फक्त 2 लवंगा। तर ह्या ज्या 2 लवंगा आहेत तुम्ही कुठेही तुमच्या घरामध्ये कुंड्या वगैरे असतील किंवा तुमच्या दारामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये खाली कुठे झाडं वगैरे असतील तर कोणत्याही झाडाखाली ठेवल्या तरीही चालतील, कचऱ्यात वगैरे टाकू नका किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्या तरीही चालतील। लवंगा ज्या आहेत त्या प्रत्येक वेळी म्हणजे सकाळी लावल्या सकाळच्या संध्याकाळी काढून टाकायच्या, परत त्याच्यामध्ये तेल वात तीच असेल तर तीच वापरायची, काही हरकत नाही। आणि संध्याकाळी परत दिवा लावताना 2 लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आणि त्याच्यामध्ये कापूर टाकून या पद्धतीने दिवा लावायचा। परत दुसऱ्या दिवशी यातल्या लवंगा ज्या आहेत त्या काढून टाकायच्या, वात जोपर्यंत आहे तोपर्यंत ती वापरायची, वात संपल्यानंतर दुसरी वात लावायची। तर या पद्धतीने हा लक्ष्मी प्राप्तीचा जो लक्ष्मी द्वीप आपण याला म्हणू शकतो, लक्ष्मी दीप आपण याला म्हणू शकतो, हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बघा इंटेन्शन ठेवून मनोकामना ठेवून जर तुम्ही लावला तर तुम्हाला खूप चांगले जे आहेत ते अनुभव येतील। आणि हा दिवा लावूनच नाही, सकाळी जेव्हा आपण हा दिवा लावतोय किंवा सकाळचं जे दरवाजावरची पूजा मी तुम्हाला वगैरे सांगितलं तर तेव्हा तुमच्या टीव्हीवर किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते दररोज नित्य नियमाने सकाळी आवर्जून लावायचं आहे। त्याचबरोबर संध्याकाळची जी वेळ आहे ज्या वेळेला आपण दिवा वगैरे लावतोय तर त्यावेळेला श्री सूक्तम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर जे आहे ते लावायचं आहे। श्री सूक्तम म्हणजे माता लक्ष्मीची उपासना आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू यांची उपासना। लक्ष्मीसाठी म्हणजे पैशासाठी माता लक्ष्मीला आपण बोलावलं, पण माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही, म्हणून त्यासाठी आपण भगवान श्री हरी श्री विष्णू यांची उपासना केली। कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, तिथे माता लक्ष्मी कायम स्थिर राहते। म्हणून माता लक्ष्मीची जेव्हाही तुम्ही कधी उपासना करताय त्याबरोबर विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र याचं आवर्जून जे आहे ते पठण करा। सकाळ आणि संध्याकाळ आपल्या संपूर्ण घरामध्ये घंटी वाजवा, अगदी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये घंटीच्या आवाजाने तुमच्या घरातील जी काही दरिद्रता आहे, इडापिडा आहे, आजारपण असेल, बाहेरील बाधा वगैरे काही असेल, या गोष्टी हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील। आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या कुटुंबामध्ये कलह होत असेल, भांडण होत असतील, नवरा बायकोमध्ये भांडण होत असतील, ते बंद होतील।